आलेलं आहे. हे 16व्या शतकात इकडं भारतात आलेलं आहे आणि हे सुफी सेंट्सच्या थ्रू आलेलं होतं. आता गंजिफा म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय? गंजिफा म्हणजे खजाना. इंग्लिशमध्ये जसं आपण ट्रेजरीमध्ये बोर्ड गेम्स प्लेइंग कार्ड्स, तर त्याचा अर्थ खजिना आहे हा मुख्य. आता जेव्हा मुघल काळात तो गेला त्यावेळी त्यांचे जास्ती करून इन्स्क्रिप्शन्स होते कार्ड्सवर आणि त्या रॉयल कोर्ट्समध्ये ते दरबार कलम होतं जे कासवाच्या कवचवर केलेलं होतं, हस्तदंतावर केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आपलं बाजार कलम होतं जे आपल्या पानावर पण केलेलं होतं, वेगवेगळ्या पानावर केलेलं होतं आणि कडक असं स्टिफन क्लॉक म्हणतात त्याच्यावर केलेलं होतं. तर हे ह्या प्रोसेसमधनं ते संबंध आलेलं आहे. ही गंजिफा कार्ड्स नंतर मी खेळताना पण आपण सबंध देवाचे नाव घेतो आहे की नंतर जेव्हा आपलं आपलं मुघलच्या थ्रू आपलं हिंदू ह्याच्यात आलं होतं त्यावेळी आपण रामायण महाभारताची गोष्टी घेतलेल्या म्हणून आपले सगळे 10 अवतार विष्णूचे आहेत. मत्स्य कूर्म वरह नरसिंहा वामन आणि राम हे कलंकी राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी हे सगळं 10 प्रकारचे आपले सगळे अवतार आहेत. आणि जेव्हा आपण हे म्हणतो हे तेव्हा आपले जे आपण सिन्स असतं ते रेमिट होतात. ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे हे सगळं. तर हे सबंध आपण जेव्हा हे आलं केव्हा आलं आपलं सावंतवाडी हे आलं जेव्हा 17th सेंचुरीमध्ये आलं जेव्हा तेलंगणा ब्राह्मण आंध्र प्रदेशहून आले होते त्यावेळी. तर हे आंध्र प्रदेशहून त्यांनी हे सबंध आणलं आणि धर्मशास्त्र पण ते घेऊन आले. हे केम सावंत भोसले द तिसऱ्या केम सावंतांच्या वेळी आलेलं आहे आणि त्यावेळी हे सबंध आर्ट्स आणि हस्तकला ही सबंध हे पसरलेली होती ही सबंध. आणि त्यांना खेळणी ही सावंतवाडी खेळणी हे सगळे हे त्यावेळी पण आलेलं होतं. तर त्याच्यानंतर जेव्हा राजमाता आणि सत्यशिलादेवी आणि राजेसाहेब शिवरामराजे भोसले जेव्हा गावात गेले होते त्यावेळी त्यांना हे पुंडलिक चितारी म्हणून हे त्यांना भेटले होते आणि ते आधी शिकवायला तयार नव्हते कारण त्यांना वाटत नव्हते की कोण ह्याचं सिरियसनेस घेईल. कारण राजमाता ते शिकले ही आर्ट आणि तशी ही कला त्यांनी आपल्या बाकीच्या आर्टिस्टना शिकवली. आज मला वाटतं आपलं ही खूप क्रेडिट जातं जेव्हा आपण हस्तकलेचं म्हणतो त्यावेळी आपण राजमातांचं नाव हे पहिलं येत असतं. हे कारण स्वतः आर्टिस्ट असून त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता त्यांचा फार शांत स्वभाव होता आणि शांतपणीने ते काम करत होते. ते कडक असून त्यांनी संबंध व्यवस्थित सांभाळण्याने आत्तापर्यंत ते जोपासलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो की आज आपलं सगळे युवा म्हणजे श्रद्धाराजे असो लखनराजे असो हे सगळं ह्याच्यात भयंकर इंटरेस्ट घेऊन हे पुढं चालवणार आहे हे नक्की खात्री आहे.